तर नमस्कार मंडळी, मी निघालोय आता श्री कुबेर भंडारीच्या दर्शनासाठी, कारण की उद्याची आहे अमावस्या आणि आपण प्रवास करणार आहे इंद्रायणी ट्रॅव्हल्सच्या नाशिक टू वडोदरा या गाडीने. गाडी ठीक आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. माझ्यासोबत आहे विशाल, माझा मित्र, आणि हा वाट बघतोय जेवायच्या स्टॉपची, कारण की भूक लागली आहे. आणि आम्ही येऊन पोहोचले आता श्री क्षेत्र कुबेर भंडारीला. वातावरण एकदम भारी आहे. तर आम्ही सरळ आलो आता नर्मदा नदीच्या तीरावरती आंघोळीसाठी. पण येऊन पाहिलं तर पाणी पूर्ण आत गेलेलं होतं आणि नदीच्या काठावर एकदम घाण साचलेली होती. यांनी साफसफाईच केलेली नाही, इकडे एकदम घाण आहे. तरी पण आम्ही आंघोळी वगैरे केल्या आतमध्ये जाऊन थोडं छान पाण्यामध्ये, आणि सरळ निघालो आता आम्ही दर्शनासाठी लाईनीत. मुखार घाण होते, खूप गरम आहे इकडे. लाईन पहा तुम्ही, गर्दी एवढी अफाट आहे इकडे, खूप साऱ्या लाईनी आहे. तर मग आम्ही काय केलं, VIP पास काढला आणि सरळ लाईनीत लागलो. आणि पेड दर्शनची पण लाईन एवढी मोठी आहे, तिकडं फिरून जाऊन तिथून आम्हाला एंट्री. त्याच्यानंतर आम्ही 1.5 तासानंतर आम्ही आलो गाभाऱ्यात. दर्शन घेतलं भोलेबाबांचं, कुबेर भंडारींचं, आणि सरळ आलो आता आम्ही बाहेर. त्याच्यानंतर घेतलं कळसाचं दर्शन. त्यानंतर थोडं तिकडं आम्ही दर्शन घेतले, गुफा वगैरे आहे त्यांचे पण. आणि आता आम्ही सरळ बाहेर आलोय. इकडून चाललोय आता आम्ही वडोदऱ्याला. तिथून आपल्याला पकडायची आपल्या नाशिकची गाडी आणि सरळ निघायचं आपल्या घरी. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हरी.